परेश आउट ऑफ द बॉक्स विचार करतो नेहमी आणि त्याच्या शैलीला एका शब्दात सांगायचं झालं तर मॅडनेस. की जोपर्यंत सिनेमा या माध्यमात तुम्हाला ते डोळ्यासमोर येत नाही ती गोष्ट, तोपर्यंत मी त्या गोष्टीला हात घालत नाही. वेळ तुम्ही पाळली पाहिजे, तुम्ही लोकांच्या टाइमलाईन्स पाळल्या पाहिजेत. बिझनेस म्हणून जर वाढायचं असेल तर तुम्हाला शिस्त आवश्यक आहे बिझनेसमध्ये. चांगला पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला काहीतरी एकदम अरे ह्याच्यावर काहीतरी सुचू शकतंय, आंबा डाळ आणि पन्ह ह्या विषयावर सुद्धा चित्रपट सुचू शकतो. पात्र चॅनल आणि लेखक ठरवत असतात, त्यामुळे ते तुझं पात्र नाहीये, ते लेखकच आणि चॅनलचं पात्र आहे. खूप टीका टिप्पणी पण व्हायची कलाकृतींवर, त्याची चर्चा व्हायची, त्याचे वादविवाद पण व्हायचे. आजकाल असं काहीतरी ते असं ठरून गेल्यासारखं झालंय की नाही चांगलं म्हटलंच पाहिजे, नाहीतर ती व्यक्ती मला चांगले म्हणणार. मी त्या पठडीतलीच नाहीये की जिथे आज माझा मूड नाहीये लिहिण्याचा वगैरे, असं नाही होऊ शकत. कितीतरी असे चित्रपट आहेत की का. मिरची मराठीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गप्पांची मिसळच्या आजच्या भागामध्ये माझ्या अत्यंत आवडीचे 2 कलाकार आलेले आहेत आणि आत्तापर्यंत मी त्यांना वेगवेगळं, म्हणजे मधुगंधा ताईला मी कधीच भेटले नव्हते प्रत्यक्ष, परेश सरांना भेटले होते आत्म पॅम्फलेटच्या वेळेला, पण त्या दोघांना एकत्र आणण्याचं हे जे काम मी नाही केलं, ऍक्च्युली मधुगंधा ताईने केलंय. त्याबद्दल सगळ्यात आधी थँक्यू आणि तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत गप्पांची मिसळ या पॉडकास्टमध्ये. थँक्यू. आम्ही पण रेडिओ सतत ऐकत असतो, रेडिओ मिरची ऐकत असतो ट्रॅव्हल करताना, आणि आज मला फार बरं वाटतं. मी तुझा आवाज ऐकत होते, मला खूप आवडायचा तुझा आवाज. थँक्यू. आणि मला फार बरं वाटतंय आज इथे मी आहे आणि ह्याला मी ड्रॅग करत आणलेलं आहे ऍक्च्युली. त्यामुळे हे मला बोनस गिफ्ट मिळालेलं आहे, मला माहीतच नव्हतं आणि असं झालेलं आहे, त्यामुळे मला फार छान वाटतंय. पण सुरुवात करतानाच मधुगंधाताई मला विचारायचं आहे की तुझं नाव इतकं सुंदर आहे, तर या नावामागे काही गोष्ट होती का, किंवा तुला लहानपण तुझं नाव आवडायचं जसं मला खूप आवडायचं माझं नाव? हो, मला माझं नाव आवडायचं खूप, आणि माझं ऍक्च्युली ऑफिशियल नाव माधुरी होतं. अच्छा. हां, पण तेव्हा माधुरी दीक्षित आली नव्हती का, आली होती मला असं वाटतं. पण मला मधुगंधा हे नाव आवडायचं, मग नंतर मी ते चेंज करून घेतलं, कारण माझं पाळण्यातलं माझं नाव मधुगंधा आहे. पण नंतर ते कन्व्हिनियन्ससाठी किंवा आय डोंट नो शाळेत माधुरी कसं लागलं, पण माझी ऍक्च्युली 4 नाव आहेत. मेघा, घरातलं नाव राणी, मधुगंधा खरं तर पाळण्यातलं नाव, आणि ऑफिशियल शाळेतलं नाव माधुरी, अशी 4 नाव होती. माझं नक्की लग्न कोणाशी झालं नवीन रहस्य जीवनात. पण मग मी ते मधुगंध करून घेतलं, कारण ते एकतर पाळण्यातलं नाव होतं आणि मला ते जास्त आवडत होतं, थोडं वेगळं पण आहे म्हणून मी ते चेंज करून घेतलं ऑफिशियली. वाव, मी पहिल्यांदा अशा व्यक्तीला भेटते ज्यांची 4 नावं होती, म्हणजे 2 माहिती असतात, एक पाळण्यातलं आणि एक मेन. पण वाव, कमाल. इथूनच व्हरायटी आणि नाविन्य सुरू झालेलं आहे आमचं. पण नाच गं घुमा या चित्रपटाचं निमित्त आहे आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा ट्रेलर आम्ही बघतो तेव्हा रादर तुमच्या सगळ्याच फिल्म्सबद्दल हे जाणवतं की आपल्या जगण्यातला एखादा भाग असतो, नाही अगदी सहज, जो आपण एक्सपिरियन्स करत असतो आणि त्या गोष्टीची एक फिल्म बनते. हे करत असताना ती एक साधी गोष्ट आणि चित्रपट या माध्यमाला लागणारा जो काही ग्रँडर असेल किंवा ते एक मोठ्या पडद्यावर नेणं असेल, हे करत असताना तो समतोल कसा तुम्ही सांभाळता, की ही आहे तर अगदी एक आपल्या आयुष्यातली छोटीशी गोष्ट, आता ह्याचा एवढा जीव आहे तेवढाच तो सिनेमा बनवायचा आहे, हे कसं काय तुम्ही दोघं मॅनेज करता? मला असं वाटतं की गोष्ट नेहमी मला दिसते, त्याचा सिनेमा परेश करतो. म्हणजे एलिझाबेथचं पण मी एक छोटा किस्सा सांगितला होता त्याला, आणि मग तो म्हणाला की ह्याचा उत्तम सिनेमा होऊ शकतो. नाच गं घुमा मी जगत होते माझ्या बाई बरोबर, आमच्या ताई ज्या आहेत माझ्याकडे 8 वर्ष झाली काम करतायत, तर ते परेश सगळं अनुभवत होता, बघत होता. त्याच्यामध्ये ओरडणारा सारंग परेशच आहे. आणि तर ते मला असं, आणि ह्याच्यावर काहीतरी करावं असं मला वाटत होतं, पण इतके छोटे छोटे अनेक व्हिडिओज आणि असं म्हणजे असं काही नाविन्य नव्हतं. पण आमचं लेखन सुरू होतं, त्याच्यामध्ये वाळवी होऊन गेला. वाळवीच्या आधी ॲक्च्युली लिहायला घेतली होती ही फिल्म, आणि मग आम्हाला स्ट्राईक झाले की नाही ह्याच्यावरती चांगला चित्रपट होऊ शकतो, आणि मग तो आम्ही एकत्र लिहायला घेतला. आणि नाच गं घुमा मला असं वाटतं की प्रत्येक वर्किंग वुमनची, गृहिणीची गोष्ट आहे, कारण हल्लीचं आपलं इतकं धावपळीचं झालेलं आहे जग, आणि इतकं स्ट्रेसफुल झालेलं आहे की आपल्याला 2 हातांनी नाही सांभाळता येत. घर, बाहेरचं काम, मुलं, आई वडील, सासू सासरे, संसार, तर आपल्याला 2 हातांची मदत लागतेच. आणि त्याच्यावरच आहे की ते नाच गं घुमा म्हणजे प्रत्येक बाईचं एक छोटंसं स्वप्न असतं. अगदी मला मुलाला सायकल घेऊन द्यायची आहे, किंवा मला आईचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे, किंवा मला आईला कुठेतरी घेऊन जायचं आहे, किंवा मला एक ट्रॅव्हल करायचं आहे. तर ते स्वप्न पूर्ण करता करता थकायला होतं, किंवा ते अचीव्ह नाही करू शकत आपण छोटीशी गोष्ट, कारण आपण अडकलेलो असतो. तर नाच गं घुमा हेच आहे की नाच गं घुमा पण कशी मी नाचू,
कारण माझा हा प्रॉब्लेम आहे, माझा तो प्रॉब्लेम आहे, माझा तो प्रॉब्लेम आहे, माझा तो प्रॉब्लेम आहे, हे सगळं मी खूप काळ अनुभवत होते स्त्री म्हणून. मला असं जाणवत होतं की मला अमुक एक गोष्ट करायची, पण मी इतकी अडकली आहे या रहाटगडग्यात की मला दुसरं काही करता नाही येते. आणि ते असं त्रास होत होता त्याचा. आणि मग त्या सगळ्याचं असं लक्षात आलं की नाही, हे एक मटेरियल आहे आणि ह्याचा उत्तम सिनेमा होऊ शकतो. कारण जी माझी व्यथा आहे आजची स्त्री म्हणून, ती प्रत्येक स्त्रीची व्यथा आहे, मला कळलेलं आहे. आणि प्रत्येक घराघराची, ही तुझी गोष्ट आहे, ही माझी गोष्ट आहे, ही आपल्या सगळ्या बायकांची गोष्ट आहे, ही फॅमिलीची गोष्ट आहे आणि नवऱ्यांची गोष्ट आहे, सगळ्यांची गोष्ट आहे ही. त्यामुळे मग ते आम्ही मग एकत्र लिहायला सुरुवात केली. परेश सर, तुम्ही जेव्हा एखादी अशी छोटी गोष्ट घेता आणि त्याचा सिनेमा बनवण्याचं ठरवता, तेव्हा त्या गोष्टीचा जीव आणि सिनेमाला लागणारा जो एक आवाका आहे, हे तुम्ही कसा ह्याचा मेळ घालता? त्याचं अगदी साधं सोपं उत्तर असं आहे की गोष्टी खूप असतात किंवा विषय खूप असतात, पण त्याच्यावर चित्रपट सुचायला पाहिजे. जशी तुम्हाला गोष्ट सुचायला लागते, मग तुम्ही लिहायला लागता. तुम्हाला कविता सुचते, मग तुम्ही लिहिता. तर तसा सिनेमा तुम्हाला सुचायला लागतो. प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला सिनेमा नाही सुचत, प्रत्येक कवितेचं गाणं नाही होऊ शकत. तो भाग आहे त्याच्यामध्ये की जोपर्यंत सिनेमा या माध्यमात तुम्हाला ते डोळ्यासमोर येत नाही ती गोष्ट, तोपर्यंत मी त्या गोष्टीला हात घालत नाही. चित्रपट तिचा तयार करण्यासाठी हात घालत नाही. आता बघ ना, मराठीमध्ये इतकं उत्तम उत्तम साहित्य आहे, पण त्या प्रत्येक गोष्टीवर किंवा कादंबरीवर चित्रपट नाही सुचत. आणि त्याचं बरोबर ते काय म्हणतो आपण त्याला, रूपांतर चित्रपट ह्या कलेमध्ये करणं ही खूप स्वतंत्र कला आहे. ह्या दृष्टीने त्याचा विचार मी बऱ्याच वेळेला करतो. आणि मग जेव्हा हिनी सांगितलेल्या गोष्टीचा किंवा विषयाचा सिनेमा सुचायला सुरुवात होते, तेव्हाच मी लिखाणाला सुरुवात करतो. तोपर्यंत मी फक्त कल्पना करत असतो की काय करता येईल, कसं करता येईल, पात्र कशी असतील, पात्र कशी दिसतील, कुठे घडेल, कसं घडेल, त्या चित्रपटाचा वेग काय असेल, त्या घटनांचा, वाक्य बोलण्याचा वेग काय असेल, या प्रत्येक गोष्टीचा चित्रपट या माध्यमाशी संबंध असल्यामुळे चित्रपट कसा होईल त्याचा, ह्याची कल्पना डोक्यात येणं खूप महत्त्वाचं. सो तुम्ही म्हणताय की चित्रपट दिसत नाही, म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टीच आहेत फक्त, की फॉर एक्झाम्पल त्या माध्यमाचा साचा, की त्या व्यतिरिक्त सुद्धा काहीतरी असतं जे तुम्हाला स्ट्राईक होतं आणि तुम्हाला वाटतं की या गोष्टीचा चित्रपट बनवू शकतो? अर्थातच. आता बघ, आता शुद्ध लेखनाच्या भूमिकेतून जर आपण विचारायचं ठरवलं तर अनेक व्यक्तिमत्व तुमच्या आजूबाजूला असतात, पण प्रत्येक व्यक्तिमत्वाचा गारंबीचा बापू होत नाही. प्रत्येक व्यक्तिमत्वाचं काही चांगलं नाटक सुचत नाही. प्रत्येक कथेचं काही चांगलं नाटक किंवा कथा किंवा लेख किंवा काय कुठलं माध्यम तुम्ही निवडाल ते सुचतंच असं नाही. तेव्हा ते एक वेळ काळ यावी लागते, आपण म्हणतो तसं आहे ते. आणि त्या वेळेलाच ती गोष्ट सुचते. आता जसं मधुवंदना म्हणत होती की नाच ग घुमाचा विषय तर अगदी आजूबाजूलाच होता, आजपर्यंत कसं कुणीच केलं नाही, त्याने ती वेळ यावी लागते. विषय तुमच्या आजूबाजूला असतातच, पण ते सिनेमामध्ये कसे मांडायचे हे कळायला लागतं सेपरेटली. आता हिनी सुद्धा नाटकं लिहिली आहेत, मी सुद्धा नाटकं लिहिली आहेत. ती नाटकं 10 वर्ष आधीच होऊ शकली असती की किंवा 15 वर्षानंतरही होऊ शकली असती. ती त्यावेळेला होण्याचं एक काहीतरी जुळून येणं म्हणतो तसं ते आहे. इंटरेस्टिंग आहे हे, ती वेळ साधणं, म्हणजे त्या कलेची वेळ, म्हणजे त्या गोष्टीची वेळ आणि तुमची वेळ त्या गोष्टी सोबतची. सो या दोन्ही वेळा त्यांचा काहीतरी मेळ कशालाही हे लागू होऊ शकतं. आता दादासाहेब फाळके आपल्याला माहितीच होतं की, पण त्याच्यावरचा सिनेमा सुचायला 2008 साल उजाडावं लागलं. खरंय. आता सुदैवाने तो माझ्या हातून झाला, हे माझं भाग्य. पण म्हणजे मुद्दा तो आहे की मला पण त्यांचं चरित्र माहिती होतं, मी वाचत होतो, मी बघत होतो, माझा अभ्यासही होता त्या विषयावर, पण त्यावेळेला मला ते सुचलं नाही. ते 2008 सालीच व्हायचं होतं, त्यावेळेला झालं असं आपण म्हणू शकतो. राईट टाइम राईट ब्रेन. खरंय, 100%. तुम्ही दोघेही लेखक आहात. हा खूप बाळभूत प्रश्न वाटू शकतो, पण जेव्हा तुम्हाला एखादी कल्पना सुचते किंवा एखादा विचार मनात येतो, तो विचार त्याची मांडणी घेऊनच येतो की त्यानंतर तुम्ही फक्त विचार लिहून ठेवता किंवा तुमच्या डोक्यात असतो आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्हाला कळतं की ह्याची मी काय फिल्म बनवू, की ह्याची सिरियल होईल, की याचं नाटक होईल, की याची कथा होईल, की याची कादंबरी होईल, की याचं काय होईल? मांडण्याआधी भांडणं भांडणं आणि भांडणं खूप भांडणं होतात. पण नाही, आता मला पर्सनली विचारशील तर मला ना किक लागली सिनेमे लिहिण्याची. मला सिनेमेच लिहावेसे वाटतात. सिनेमाचा मी मालिका पण खूप लिहिलेल्या आहेत आणि मालिका पण मला आवडतात, पण त्याचे लिमिटेशन्स आहेत.
त्याच्या कथेला लिमिटेशन्स आहेत, त्याच्या बजेटला लिमिटेशन्स आहेत. पण चित्रपटाचं तसं नसतं. तुम्हाला जी कल्पना सुचते त्या कल्पनेशी तुम्ही प्रामाणिक राहून शेवटापर्यंत त्या कल्पनेचा क्लायमॅक्स करू शकता तुम्ही. हे फ्रीडम तुम्हाला चित्रपटामध्ये मिळतं. त्यामुळे गेली अनेक वर्ष मला चित्रपट लिहिणं जास्त आवडतं आहे. आणि कथा कादंबऱ्या तर मी 16व्या वर्षी लिहिल्या, 20व्या वर्षी शेवटची कादंबरी लिहिली. त्याच्यानंतर कादंबरीच लिहिली नाही आहे. आणि मालिका नाटक पण लिहिलं. पण परत काय होतं ग, नाटक लिहिलं ना की तुम्ही अवलंबून राहता. म्हणजे तुम्ही 2 वर्ष नाटक लिहिण्यामध्ये घालवता आणि मग त्याच्यानंतर नटांची अनअवेलेबिलिटी किंवा इतर कुठल्याही कारणाने ना त्याचे जर प्रयोग झाले नाहीत पुरेसे, आणि जेव्हा प्रयोग चाललेले आहेत, नाटकं हाऊसफुल होत असताना बंद झालं की ते खूप दुःख होतं. आणि त्याच्यामुळे मग ते असं, आणि तुम्ही हेल्पलेस असता लेखक म्हणून, तुम्ही काही नाही करू शकत त्याच्या बाबतीत. तर मग चित्रपट कसं आहे की तुम्ही लिहा, निर्माती म्हणून तुम्ही त्यांना अपॉइंट करा, काम करा, आणि मग ते स्वतंत्रपणे तुम्ही ते रिलीज करू शकता. मग तो प्रेक्षक आणि निर्माता ह्याच्यामधलं नातं राहतं. त्याचा पुढचा प्रवास सोपा होतो त्या अर्थाने. म्हणून मग मला तरी हल्ली मी चित्रपटच लिहिते आहे. आणि आम्ही बऱ्यापैकी प्रेमाने चित्रपट लिहितो एकत्र. नाही, हा तुझा प्रश्न खूप चांगला आहे आणि जो माझ्या आधीच्या उत्तराशी निगडीत आहे, म्हणून मला तो जास्त आवडला. की मग चित्रपट लिहिणं म्हणजे काय, किंवा एखाद्या कथेचा, विषयाचा चित्रपट करणं म्हणजे काय. नुसतं त्या गोष्टीचं प्रसंगांमध्ये विभाजन करणं हा चित्रपट नाही, किंवा नुसतं त्या प्रसंगांचं संवादामध्ये रूपांतर करणं हा चित्रपट नाही. तर तुझा ते जे थोडंसं त्याच्यातच उत्तरही तू दिलंस की त्या चित्रपटाला एक विशिष्ट शैली देऊन त्याचा चित्रपट करणं हे मला जास्त आवडतं. आता आत्मपॅम्पलेटविषयी सुद्धा आपण त्यावेळेला बोललो होतो की नाही मला माहिती नाही, पण आता आशिषचं आयुष्य माहिती होतंच, आणि असे अनेक तुमचं सगळं कॉलेज लाईफ आणि हे सगळं तुम्हाला माहिती असतंच. तुमची प्रेमप्रकरणं, मग ती तुटणं वगैरे हे सगळं चालू असतंच. पण आणि ते मला गेली अनेक वर्ष माहिती होतं. पण जोपर्यंत मला तो चित्रपट सुचला नाही तोपर्यंत मी लिहायला सुरुवात केली नाही. आणि म्हणजे काय झालं तर म्हणजे मला ते विशिष्ट त्या वेगळ्या प्रकारच्या शैलीमध्ये ते सुचलं नाही. कारण परत तेच काय करायचं आहे, त्याच शालेय जीवनावरच्या प्रेमकथा किंवा ते करून झालेलं ना. मग मी वेगळं काय करणार आहे. तसंच नाचगं घुमाच्या वेळेला सुद्धा ही आणि आमच्या मंजूताई आणि जे काही घरातलं वातावरण, त्यांचे भांडणं, त्यांचं प्रेम, हे ते जे काही होतं ते आता घरोघरी आहेत. पण जोपर्यंत त्याला एक विशिष्ट शैली तुम्ही देत नाही, एक विशिष्ट स्टाईलनी तुम्ही ते लिहायचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत त्या साध्या कथेचं एका विशेष चित्रपटामध्ये रूपांतर होऊ शकणार नाही. आणि ते अखेर साध्य झालं. एक विशिष्ट स्टाईल सुचली, त्याचा एक विशिष्ट वेग किंवा नॅरेटिव्ह ज्याला आपण म्हणतो ते डोक्यात आलं, आणि मग चित्रपट लेखनाला सुरुवात झाली. राईट. कधी असं झालंय की काही चित्रपट बघून वाटलंय की ही गोष्ट खूप कमाल आहे, पण कदाचित ह्याचा चित्रपट झाला नसता तरी चाललं असतं, की ही गोष्ट म्हणूनच कमाल आहे, आपल्याला नावं घ्यायची गरज नाही, पण असं होतं? अगं अनेक वेळा. कितीतरी असे चित्रपट आहेत की का. राईट. तुम्ही दोघं, म्हणजे मला आजकाल आपण सोशल मीडियावरती कपल गोल्स वगैरे म्हणतो, हा खूप एक काय म्हणतात तसं एक लोक फोटोज बघून किंवा रील्स बघून किंवा ओव्हरऑल वाटतं की हा ही दोघं किती छान आहेत. पण खऱ्या अर्थाने मला तुमच्या दोघांबद्दल सगळ्यात एक गोष्ट आकर्षित करते, ते म्हणजे अर्थात तुम्ही काम तर एकत्र करता, पण तुम्ही इंडिव्हिज्युअली पण खूप इतके तुमची पर्सनॅलिटी इतकी दिसून येते की एकत्र पण आहात, पण इंडिव्हिज्युअल पण आहात, आणि इतक्या गोष्टी एकत्र करताय. त्यातून प्रत्येक काम तुम्ही जे आणता त्यातून आम्हाला विचार करायला तुम्ही भाग पाडता. तर तुम्ही दोघं जेव्हा काही इमिजिएट प्रोजेक्ट नसतो, तुम्ही घरी कसा अभ्यास करता, तुम्ही काय करता, तुम्ही वाचन करता, बघता, गप्पा मारता, व्हॉट हॅपन्स? माझं उत्तर अगदी छोटं आहे. मी हिला काय हवं नको ते पाहत असतो. हा अभ्यास, हाच अभ्यास. नाही असं नाहीये. त्याला तो पुराणाचा खूप अभ्यास करतो, महाभारतावरती त्याचा आवडता विषय आहे तो खूप. आणि जेव्हा म्हणजे माझ्या आयुष्यात अशी परिस्थिती मला आठवत नाही की मी काम करत नाही. मी काम करते, कारण मी थोडीशी जास्त ह्याच्यापेक्षा मी वर्कहॉलिक नाही आहे, पण मला सातत्य लागतं कामामध्ये. तर माझं TV तरी सुरू असतं, किंवा ॲक्टिंग तरी सुरू असते, किंवा चित्रपटाची जुळवाजुळव तरी सुरू असते, चित्रपटाचं लेखन तरी सुरू असतं.
पण तसा जेव्हा वेळ असतो तेव्हा मला प्राण्यांचं करण्यामध्ये मी बिझी असते. मला खूप जिव्हाळ्याचा विषय येतो. म्हणजे आमच्या सोसायटीतले स्ट्रे डॉग्स, ते बाहेरचे डॉग्स, ते गायी, बकऱ्या, सगळ्यांबद्दल मला प्रेम आहे. आणि मला माझा खूप वेळ कुठल्या तरी इंज्युअर्ड डॉगला डॉक्टरांकडे घेऊन जा किंवा काहीतरी अशा प्रकारच्याच ॲक्टिव्हिटीजमध्ये असते मी. आणि काही नाही, आम्ही घरी नॉर्मल नवरा बायकोसारखं जे असतं ते आज स्वयंपाक काय करायचा, इथून तयार होते, भाजी कुठली आणायची, ते माझ्या घरी डॉग्स आहेत त्यांचं व्यवस्थित संगोपन, ते मग कधीतरी एखादं चित्रपट बघणं, गप्पा मारणं. गप्पा खूप मारतो आम्ही, म्हणजे मी तो ऐकतो आणि मी बोलते. आणि ते कुठल्याही नॉर्मल नवरा बायकोचं जसं असतं ना तसंच आहे, ते काही असं स्पेशल आणि वेगळं नाही आहे. पण तू म्हणालीस ते एक वाक्य खूप करेक्ट आहे की आम्ही खूप वेगळी माणसं आहोत, कदाचित विरुद्ध माणसं आहोत आम्ही, पण आमची लाईफस्टाईल खूप सेम आहे. म्हणजे सिम्प्लिसिटी आमच्या दोघांच्या लाईफस्टाईलचा भाग आहे. म्हणजे फार आम्हाला इस्त्री केलेले कपडे घालण्याचा शौक नाही आहे किंवा मोठ्या मोठ्या गाड्या, मोठे बंगले, मोठं खूप साध्या राहणीकडे आमच्या दोघांचाही कल आहे. साधं राहणं, साधं जेवण. आमच्या दोघांचंही प्राण्यांवरती खूप प्रेम आहे, पर्यावरणाविषयी आम्हाला प्रेम आहे. हे काही कॉमन गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आमचं मला वाटतं पटतं, है ना परेश? हो. काही मूलभूत गोष्टी मला असं वाटतं खूप परफेक्ट फिट बसलेल्या आहेत, त्यामुळे ज्या तुमच्या दैनंदिन आयुष्याचा खूप महत्वाचा भाग असतो आणि ज्या तुमचं नातं तोडू किंवा जोडू शकतात. म्हणजे बाकी तुमचे विचार जुळत नाही आहेत किंवा अमुक गोष्टींविषयी तुमचे मतभेद आहेत वगैरे, ते सगळं वैचारिक लेव्हलला आहे. पण तुमचं राहणीमान, म्हणजे दोन माणसं एकत्र राहताना ज्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात ते म्हणजे स्वच्छता, हायजीन, राहणी, विचारसरणी, आहार, व्यायामाबद्दलचं तुमचं विचार, त्याच्यामध्ये जर तुमच्यामध्ये सारखेपणा नसेल ना तर मग थोडंसं डिफिकल्ट होतं, एकमेकांची अडचण होऊ शकते. राईट. तू आत्ता मधुगंधाताई प्राणी प्रेमाबद्दल बोललीस, मी तुला विचारणारच होते की अर्थातच आम्हाला सोशल मीडियावरती सुद्धा दिसतं आणि तू अनेक इंटरव्ह्यूजमध्ये व्यक्त सुद्धा केलेला आहेस. तू रेस्क्युइंगचं काम सुद्धा करतेस. म्हणजे हे फक्त की हा डॉग किती क्यूट दिसतोय तर मी त्याच्यासोबत एक फोटो काढेन इथपर्यंतच मर्यादित नाही आहे, ते रेस्क्युइंग ॲट अ नेक्स्ट लेवल आहे. हे करताना, सध्या रेस्क्युइंगचं काम करताना काय एक गोष्ट आहे ज्याच्याबद्दल तुला फार मोठी खंत वाटते? मला असं वाटतं की म्हणजे हे जग ज्यांनी कुणी निर्माण केलंय, कुणी त्यांना देव म्हणत असेल, कुणी त्यांना निसर्ग म्हणत असेल, तर मला ज्यांनी निर्माण केलंय त्यांनीच ते प्राणी पण निर्माण केलेले आहेत. आणि मला जर जगण्याचा हक्क आहे तर तो जगण्याचा हक्क त्यांना पण मिळालेला आहे आणि तो त्यांचा डावलला जातो आपल्या माणसांकडून सतत. त्याचं मला फार वाईट वाटतं, म्हणजे खंत वाटतं. म्हणजे मी जर ह्या जगात खरोखर देव असेल आणि ह्या जगात खरोखर कुणीतरी तो नियंता असेल जो हे सगळं नियंत्रित करतोय, तर मी त्याला रोज प्रार्थना करते की प्राण्यांच्या बाबतीतली जी क्रुएल्टी चाललेली आहे ना ती थांबली पाहिजे. कारण सगळ्या प्राण्यांना आपण एक्सप्लॉइट करतो आहोत मनुष्य म्हणून. आपण वापर करून त्यांना फेकून देतो आहोत. म्हणजे साधे घोडे असतात ते वापरले जातात आणि त्यांना नंतर स्लॉटर हाऊसचा रस्ता दाखवला जातो. सगळ्या म्हणजे 4 महिने झालेले असतात. आता परवाच मी कृष्णा नावाचा जो बकरा रेस्क्यू केला, 4 महिने वय होतं त्याचं फक्त. आणि त्यांना त्यांचं बेसिक पण आपण जगू देत नाही. आपण त्यांच्या आपल्या गरजांसाठी त्यांची कत्तल करतो. त्यांच्या स्किनसाठी आपण त्यांना मारतो. आणि मी जेव्हा मुंबईत पहिल्यांदा आले होते ना तेव्हा मला ते स्लॉटर हाऊस दिसलं होतं आणि मला इतका मी छोट्या गावातून आले, पंढरपूर, आणि जिथे पांडुरंगाचं वास्तव्य आहे, जिथे असं म्हणजे छोटं साधं गाव आहे जिथे अध्यात्माला खूप महत्त्व आहे. त्यामुळे ना माझं विश्व खूप छोटं होतं. मला माहिती नव्हतं की अशा प्रकारे इतकी राजरोज हत्या केली जाते प्राण्यांची आणि ते मान्य आहे. तर मला खूप धक्का बसला होता स्लॉटर हाऊस बघून. पण आता मला कळलेलं आहे, म्हणजे मला अजून काही हात असते आणि मी अजून काही प्राणी वाचवू शकले किंवा वाचवू शकले असते तर मला बरं वाटलं असतं. पण मी त्या नियंत्याला प्रार्थना करते की जी जंगल तोड होते आत्ता, जे सटासट इकोसिस्टीम
ला धोका निर्माण होईल इतपत जंगलं तोडली जाते, म्हणजे साधी गोष्ट असते ग, की माझं फार्म हाऊस आहे आणि तिथे एखादा दगड उचलला ना तर तिथे मुंगी असतात खूप, आणि त्यांची इकोसिस्टीम तयार झालेली असते तिथे. आता आपल्याला असं वाटतं की नाही आपल्यालाच मन आणि भावना आहेत, पण प्राण्यांना पण मन आणि भावना असतं. जेव्हा मी कृष्ण रेस्क्यू करून सोडलं होतं तर तिथे एक आई आणि तिचा मुलगा होता, जो कृष्णाच्याच वयाचा मुलगा होता, आणि त्या मुलाला कृष्ण आलेला आवडलं नव्हतं, आणि ती आई कृष्णाला हुसकवत होती, म्हणजे तिच्या मुलाला ती प्रोटेक्ट करत होती. तर हे आई पण जे आहे ते सगळ्या प्राण्यांमध्ये सारखं असतं. म्हणजे गाईला मी अनेक ठिकाणी मी पाहिलेलं आहे की गाईच्या समोर तिचं वासरू आणतात, तिला पाझर फुटतो आणि त्या वासराला बाजूला केलं जातं. ते वासरू हंबरत असतं गाईचं दूध पिण्यासाठी. गाईला पण ते तिच्या बाळाला दूध मिळावं असं वाटत असतं, आणि ते दूध आपण काढतो आणि आपण ते कन्झ्युम करतो. आणि हे इतक्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या पातळ्यांवरती प्राण्यांना एक्सप्लॉइट केलं जातं आहे, आणि नुसतं एक्सप्लॉइट नाही केलं जातं तर खूप क्रुएल्टी केली जाते त्यांच्याबरोबर. तर त्याचं मला खूप खंत वाटते, आणि मला खंत अशी वाटते की आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी सगळ्या प्राण्यांना नाही वाचवू शकत. म्हणजे मी कृष्णाला जेव्हा एका शेल्टरमध्ये ठेवून आले, शरण्य नावाच्या, नाशिकला, आणि मी येत होते गाडीने, आणि मी बघितलं की एक मोठा ट्रक होता ज्याच्यामध्ये 200 वगैरे बकरे स्लॉटर हाऊसकडे चालले होते. तर ते म्हणजे ह्याच्यापेक्षा काय दुःख असू शकतं ना, तुम्ही एक प्राणी ठेवून आलाय शेल्टरमध्ये, सेफ करून आलाय, आणि एक ट्रक तुम्हाला दिसतो जाताना. पण मला माहिती नाही हे कधी बदलेल, पण बदलावं अशी माझी इच्छा आहे की प्राण्यांना पण त्यांच्या नॅचरल इकोसिस्टीममध्ये जगता यावं, त्यांचं जे नैसर्गिक चक्र असेल ते त्यांना मिळावं, आणि एक पॅराडाईज तयार व्हावा माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी. म्हणजे जे मला प्राण्यांसाठी वाटतं ते रस्त्यावरच्या लहान मुलांसाठी पण वाटतं. पण असं होतं ना की आपण काय काय करणार, म्हणजे आपण नाही बदलू शकत हे सगळं. आपला जो काही खारीचा वाटा आहे तो आपण घ्यावा. आत्ता म्हणजे पूर्वी मला त्रास व्हायचा हे सगळ्याचा, पण आता त्रास होत नाही. आता मला हे माहिती की माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे सगळं. माझा खारीचा जो वाटा आहे, मला जे दिसतं, मला जे शक्य होतं ते सगळं मी करते. आणि मला असं वाटतं आता जितकी लोक असे अनेक इंटरव्ह्यूज बघतील त्याच्यातून कदाचित प्रेरणा घेऊन आपण सगळ्यांनीच थोडं थोडं केलं तर काही ना काहीतरी तरी नक्की होईल. आपण करून काय होणार आहे असा विचार आपण एनिवे बऱ्याच गोष्टींबद्दल करतो. सो या मुद्द्याला तरी आपण तसं नको कन्सिडर करायला. मगाशी आपण बोलत होतो की तुम्ही दोघं, तुमची शैली खूप वेगळी आहे. तर बऱ्याच वेळेला अनेक लोकांनी प्रयत्न केलाय तुमच्या दोघांच्या शैलीचं वर्णन करण्याचा, की मधुगंधाताईचं लिखाण असं आहे किंवा परेश सरांचं दिग्दर्शन तसं आहे. मला आता हवंय की तुम्ही दोघांनी एकमेकांच्या शैलीचं वर्णन करून मला सांगा की तुम्हाला काय वाटतं की परेश सरांची शैली कशी आहे चित्रपट बनवण्याची किंवा लिखाणाची, आणि सर तुम्ही सांगा की मधुगंधाताईचं लिखाण आणि अभिनय त्याची शैली तुम्हाला काय वाटते. परेश मला असं वाटतं आउट ऑफ द बॉक्स विचार करतो नेहमी, आणि त्याच्या शैलीला एका शब्दात सांगायचं झालं तर मॅडनेस आहे त्याच्यामध्ये, आणि एक वेगळ्या प्रकारचं ह्युमर आहे त्याच्याकडे, व्यक्ती म्हणून पण आणि लेखक म्हणून पण आणि दिग्दर्शक म्हणून पण. तर तो मॅडनेस त्याच्या चित्रपटांमध्ये दिसतो, तो ह्युमर त्याच्या चित्रपटांमध्ये दिसतो, आणि त्याचं एक जगाकडे बघण्याचं एक खूप छान स्पिरिट आहे, पॉझिटिव्ह. तो असं खूप छान पद्धतीने बघतो. म्हणजे हरिश्चंद्रची फॅक्टरीमधले फाळके हे परेश आहेत, परेश असा बघतो फाळकेंकडे, त्यामुळे ते फाळके तसे आहेत. खरे फाळके कसे होते हे कुणालाच माहिती नाही आपल्याला. तर ते मला खूप आवडतं त्याचं, तो मॅडनेस आहे त्याच्याकडे, मला असं वाटतं. सर चांगलं बोलण्याचं कंपल्शन आहे. बरोबर, वेळीच तुम्हाला सावरलंस. मधुगंधा ही खूप वास्तववादी आहे. ती त्या प्रकारे विचार करते. तिची पहिली प्रतिक्रिया कुठल्याही विषयाबद्दलची असेल, लेखक म्हणून जी हे करते, ती पटकन तार्किक आणि वास्तववादी अशा प्रकारची असते. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आमच्या चित्रपटांमध्ये तो संगम झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल, की एक समतोल साधला जातो आपोआप, की थोडंसं काय म्हणतात तसं थोडा मॅडनेस. पण आता मॅडनेस हा खूप आता घासून गुळगुळीत शब्द झाला, पण सगळ्यांनाच म्हणजे सगळी ट्रेलर्स आजकाल माइंड ब्लोईंग असतात, सगळे सिनेमे फॅब्युलस का फॅन्टॅब्युलस असतात, तसं ते मॅडनेसचं झालंय. पण हा जो उपरोध, उपहास, अतिशयोक्ती, उनोक्ती हे जे विनोदाचे अलंकार आहेत आपल्याकडे, तर त्या वक्रोक्ती, व्यंगोक्ती, त्या प्रत्येकाची काहीतरी वैशिष्ट्य आहेत बरं का, प्रत्येकाची वेगवेगळी उदाहरणं आहेत. तर आपल्याला आपल्या मराठी वाङ्मयाला जी विनोदाची परंपरा आहे, आणि केवळ वाङ्मयाला नाही, परफॉर्मिंग आर्ट्सला सुद्धा,
आपली भारुडं, आपल्या लोककला, आपली लोकगीतं या सगळ्यामध्ये विनोद ठासून भरलेला आहे. आणि ही एक मोठी परंपरा आहे आपल्याकडे, जी अगदी आत्ता सतीश आळेकरांपर्यंत खूप जागृत होती. आणि त्याच परंपरेतलं मी एक छोटंसं पिल्लू आहे. आणि माझ्या जेवढं यथाशक्ती आहे तेवढं मी हे करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हिची शैली त्या प्रकारे मग वेगळी आहे, ती थोडीशी विरुद्ध आहे. आणि म्हणून मग या दोन्ही शैलींचा एक काहीतरी एक वैचित्र्यपूर्ण संगम होऊ, त्याचा एक वेगळा अनुभव तयार होऊ शकतो आमच्या चित्रपटांमध्ये, असं म्हणता येईल. पण वास्तविक म्हणजे नाही, गंभीरही आहे पण गंमतशीर पण आहे. म्हणजे ज्याला आपण नैसर्गिक विनोद म्हणतो तो हिच्याकडे जास्त आहे. तर आणि वास्तववादाचं भान असलेला विनोद. आणि मग जिथे गंभीर व्हायची किंवा करुण किंवा शांत व्हायची गरज आहे तिथे मग ते प्रसंग ही जास्त चांगल्या पद्धतीने खुलवते. इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहे. मग सहलेखन करताना काय असते प्रोसेस तुमच्या दोघांची? म्हणजे ते प्रिसाइजली सांगायचं झालं ना, परेशच्याच बोलण्याचं एक्सटेन्शन. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल चिवची चौका जर तू बघितला असेल तर चिवची चौकामधले भांडणाचे प्रसंग मध्ये जास्त करून माझा वाटा आहे. आणि आजीचं कॅरेक्टर आणि तिचं म्हणजे आजीचं एक प्रेम प्रकरण असू शकतं हे मला रिअलिस्टिकली नाही सुचणार. आणि ते पण इतक्या मिश्किल पद्धतीने कमाल झालाय. म्हणजे ती बाहेर जाते तिच्या प्रियकराला भेटायला आणि वा वा वा, हे परेशचं आहे. पण भांडणामध्ये जो एक बारीक ह्युमर आहे किंवा ठीक आहे ना मग मी पण पाण्याचा टँकर मागवेन आणि उडवेन एकमेकांना छळण्यासाठी की असं वगैरे, ते माझं म्हणजे एक अगदी सोपं सांगायचं झालं तर हे असं आहे आमचं. म्हणजे हे डिव्हिजन आहे साधारणपणे. पुढचा प्रश्न तुम्हाला दोघांना आहे की बऱ्याच वेळेला असं म्हणतो ना की कलाकार म्हटल्यानंतर हुक्की येते तेव्हा आपण लिहितो किंवा ती कल्पना सुचते आणि त्याचं एक्झॅक्ट वर्णन नाही करता येत किंवा एक टाइम टेबल असेलच असं नाही. तुम्ही दोघं इतकं काय काय वेगवेगळं काम करतायत, कला आणि शिस्त एकत्र जाऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? 100% जायलाच हवं. म्हणजे मी त्या पठडीतलीच नाही आहे की जिथे आज माझा मूड नाही आहे लिहिण्याचा वगैरे, असं नाही होऊ शकत. आणि एस्पेशली मी डेली सोपच्या काय म्हणतात त्याला, डेली सोप पण खूप काळ लिहित असल्यामुळे ना की तुला सुचतंय की नाही किंवा तुझा मूड आहे की नाही मुद्दा नाही, तिकडे शूटिंग आणलेलं आहे. म्हणजे प्रोड्युसरचे पैसे लागलेले आहेत तिथे. आज मला आभाळ आले आणि आज माझा मूड नाही लिहिण्याचा, असं नाही होऊ शकत. ती शिस्त डेफिनेटली असली पाहिजे. कारण तुम्ही कलाकार किती चांगले आहात ह्याच्यापेक्षा तुम्ही किती शिस्तीचे कलाकार आहात हे फार महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या लेखनावरती 100 माणसं अवलंबून असतात आणि तिथे तुम्ही जर नाही माझा मूड नाही आहे, मला अमुक नाही आहे, असं नाही करू शकत. तुम्हाला तुमचं काम करून दिलं पाहिजे आणि तुमचं काम उत्तम प्रतीचंच करून दिलं पाहिजे. म्हणजे त्याला काही चॉईसच नाही आहे तुमच्याकडे, असं मला वाटतं. आणि सुदैवाने निसर्गाची कृपा आहे, मी देवाला निसर्ग म्हणते, की मला तसं कधी प्रॉब्लेम झाला नाही की मला काही सुचत नाही आहे. अरे बापरे मला आता काय लिहू मी. म्हणजे मी लॅपटॉप उघडेपर्यंत मला माहिती नसतं की आता मी काय लिहिणार आहे. पण लॅपटॉप उघडल्यानंतर जेव्हा संपतं तेव्हा मलाच आश्चर्य वाटतं की आपण लिहिलं का हे. तर मला ते असं, आणि अनेक वेळा मला लिहिताना ना असा एक मेडिटेशनचा फील येतो. म्हणजे मला असं खूप एक तंद्री लागल्याचा फील येतो. त्यामुळे मला असं वाटतं की ते काहीतरी निसर्गाचा चमत्कार आहे तो. त्यामुळे परत तुझ्या प्रश्नाकडे येते मी की शिस्त पाहिजे. म्हणजे मला बेशिस्त कलाकार निर्माती म्हणून सहन होत नाहीत. की आज म्हणजे वेळ तुम्ही पाळली पाहिजे, तुम्ही लोकांच्या टाईमलाईन्स पाळल्या पाहिजेत, तुम्ही योग्य वेळी योग्य गोष्टी डिलिव्हर केल्या पाहिजेत. कारण बाकी काही असलं तरी हा बिझनेस म्हणून जर वाढायचा असेल तर तुम्हाला शिस्त आवश्यक आहे बिझनेसमध्ये. आणि त्याशिवाय तो बिझनेस ग्रो नाही होणार. आणि आपण मराठी माणसं इथे कमी पडतो. मला असं वाटतं की त्या धंद्याची समज, त्या धंद्याची शिस्त हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण डिलिव्हर केलं पाहिजे असं मला वाटतं. सर तुमचं काय मत आहे? माझं याच्यावर काहीच मत नाही. जो जे वांछिल तो तेला हो, प्राणी जात. वा. पण शिस्त असावी की नको? नाही, काय आहे, चांगली वर्तणूक आणि शिस्त ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कधी कधी त्या एक गोष्ट असू शकते. पण आता वेळेवर जाणं, आपलं काम चोख करणं, हे मी चांगली वर्तणूक ह्या सदराखाली घालतो.
पण कलेची निर्मिती करताना स्वतंत्रपणे एक व्यक्ती म्हणून कलेची निर्मिती करताना त्याच्यामध्ये शिस्त असूच शकत नाही. कारण तुम्हाला कधी काय सुचेल तुमच्या हातात नाही. तुमच्या हातात नाही म्हणजे तसं तुमच्या हातातच आहे, पण एकदा ती प्रक्रिया सुरू झाली की मग तुमचे तुम्ही असता. तिथे शिस्तीचा काही संबंधच नाही. ही म्हणते ती व्यावसायिक शिस्त ह्या दृष्टीने म्हणते की एक शूटिंग करताय तुम्ही, मग 100 लोक तिकडे येणार, वेळेवर येणार, वेळेवर शूटिंग सुरू झालं पाहिजे, वेळेवर संपलं पाहिजे. ही गोष्ट वेगळी आहे. त्याचा त्या अर्थाने सर्जनशीलतेशी संबंध नाही असं मला म्हणायचं आहे. स्क्रिप्ट तयार झालेली आहे, आता ती फक्त तांत्रिकदृष्ट्या शूट करण्यासाठी जे करावं लागतं त्याला आपण शिस्त म्हणू. पण ती संहिता लेखन होत असणारा किंवा काही कल्पना सुचत असताना किंवा एखाद्या चित्रकाराला एखाद्या शिल्पकाराला शिल्प सुचत असताना तिथे शिस्तीचं काहीच संबंध नाही. या अर्थाने मी शिस्त नाही. आता इथेच आय बेग टू डिफर ॲक्च्युली. म्हणजे मला कळतंय की तू का हा प्रश्न विचारलेलास, कारण आपल्या इंडस्ट्रीमध्ये असे अनेक लेखक आहेत जे नाही आज माझा मूड नाही आहे म्हणून डिलिव्हर करत नाहीत आणि तिकडे प्रोड्युसर्सचं शूटिंग थांबलेलं असतं आणि अनेक वेळा ते रद्द करावं लागतं. तर तो वेगळ्या कॉन्टेक्स्टने बोलतोय आणि मी वेगळ्या कॉन्टेक्स्टने बोलते असं मला वाटतंय. तर मला असं वाटतं की व्यवसायाची शिस्त, आणि एकदा तुम्ही ते जर कमिट केलेलं आहे तर तुम्हाला ते डिलिव्हर केलं पाहिजे. त्याच्यामध्ये ना तिथे मग सर्जनशीलता आणि मग हे नाही, तू कमिट केलेस, तुला माहिती आहे की तू काय करायला कमिट केलेलं आहेस तर ते तुला केलं पाहिजे वेळेत, असा माझा आग्रह आहे. नाही बरोबर. म्हणजे दैनंदिन मालिका हे परत वेगळंच कडबोळ आहे. तिथे तुम्हाला रोज ते शिस्तीचं काय म्हणतो ते 3-4 तासाचं लिखाण करावंच लागतं, त्याशिवाय तो भाग तुम्ही लिहू शकत नाही. हे ना आपण काय म्हणतो त्या माध्यमाची मागणी काय आहे, त्या माध्यमाच्या मागणीनुसार तुम्ही तो पुरवठा तुम्हाला करता आला पाहिजे, एवढाच तो मुद्दा आहे. चित्रपट किंवा नाटकाचं कसं असतं, तिथं काही आज ते पूर्ण करायला पाहिजे असं काही नाही आहे. तू पूर्ण कर तुझं लेखन किंवा काय तुझी कल्पना रम्यता, तुझी जी काय कला दाखवायची ती दाखव पहिल्यांदी, आणि मग आम्ही त्याची योजना करू ना चित्रीकरणाची. हे वेगळं आहे, हे माध्यमच वेगळं आहे. पण चित्रपटामध्ये पण परेश, की जेव्हा म्युझिक डिरेक्टर असतो तर त्याला त्या विशिष्ट वेळेत त्याला डिलिव्हर करायलाच लागतं ना. तिथे जर तो म्हणू लागला सर्जन मला ट्यूनच सुचत नाही तर नाही पण मग नाही ना, मग तुम्ही त्याला काढून टाकाल ना. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की एखाद्या कलाकाराला जर नाही सुचत आहे त्यावेळेला हे करणं, बरं त्याची एक विशिष्ट कालमर्यादा असणार किंवा बरे 4 दिवसात काही सुचलं नाही तर मग आम्हाला दुसरीकडे जावं लागेल असं, किंवा जे काय म्हणजे आता जी काही मर्यादा असेल, जी काय ती लवचिकता असेल ती पाळूनच म्हणतोय मी. ते सिच्युएशन बेस्ड. हां, म्हणजे ते खूप त्या प्रकारचे. म्हणजे आता उदाहरणार्थ पहिल्यांदी सगळी गाणी आम्ही ठरवली ना, आम्ही चाली ठरवल्या आणि मग आम्ही त्याचं ध्वनिमुद्रण करणं किंवा इतर तांत्रिक बाबी त्याची योजना करणं ह्या गोष्टी करायला लागलो. हां, मग त्याच्यामध्ये शिस्त आली परत. मग आता ते स्टुडिओचे 4 तास आहेत किंवा 8 तास आहेत, त्याच्यामध्ये अमुक एक रेकॉर्डिंग झालंच पाहिजे, कारण आता सुचण्याचा मुद्दा राहिलेला नाही. आता त्याचं फक्त कार्यामध्ये रूपांतर करण्याचा मुद्दा राहिलेला आहे. तिथे शिस्त पाहिजे, पण सुचण्याला काही मर्यादा नाही. तुम्हाला नसेल सुचत तर नाही सुचत आहे. ते सुचल्यानंतर तुम्ही तयारी करायला लागा, मग तुम्ही स्टुडिओ बुक करा, मग तुम्ही कॅमेरा बुक करा. आत्तापासून नका ना करू, साधी गोष्ट आहे. राईट. म्हणजे याच्यात 2 मुद्दे आहेत. मला असं वाटतं की ही सर म्हणताय ती एक प्री प्रोसेस आहे आणि तुम्ही म्हणताय की ती आता एक्झिक्युशन, मोर ऑफ एक्झिक्युशन बेस्ड आहे. पण मला छान वाटतं की 2 वेगवेगळे विचार मला जाणून घेता येत आहेत या निमित्ताने. सर तुम्ही मगाशी म्हणालात की शिल्पकला किंवा चित्रकला किंवा इतर अशा गोष्टी, तुमचं जरी माध्यम लिखाण किंवा दिग्दर्शन असलं तरी या वेगवेगळ्या प्रकारच्या कलांचा आस्वाद घेणं किती फायदेशीर ठरतं तुमच्या माध्यमामध्ये काहीतरी व्यक्त होण्यासाठी. खूपच. जेवढा तुमचा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे व्यासंग अधिक, तेवढं तुम्हाला काय काय सुचू शकतं, कशा प्रकारे सुचू शकतं तुमचं तुम्हाला कळणार नाही. म्हणजे आता माझा जर मी जो काही विनोदाचा व्यासंग म्हणतोय तो पार अगदी ज्ञानेश्वर, रामदास, एकनाथांपासून सुरू झालेला आहे आपल्याकडे आणि तो आजच्या लेखकांपर्यंत. तो जर नसता तर मला आत्मपॅम्पलेटची ती शैली सुचू शकली नसती. माझा जर आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा तेवढा व्यासंग नसता तर त्या काहीच कल्पना मला सुचू शकल्या नसत्या. त्या तुम्हालाच सुचतात, पण काहीतरी एक संस्कार झालेले असतात तुमच्यावर.
मग तुमच्या आजीच्या तोंडून ऐकलेल्या ओव्या असतील, अभंग असतील, मग तुमची कीर्तनं असतात, तुमच्या गावामध्ये उत्सव होत असतात, इतर अनेक प्रकारच्या सामाजिक क्रिया, अंतरक्रिया होत असतात तुमच्या अवतीभोवती. प्रवचनं, व्याख्यानं, साहित्य, संगीत, म्हणजे काय म्हणाल ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवन. तुम्ही ज्या प्रकारे जगत आहात, तुमचा परिसर, तुमच्या आसपासची माणसं, ह्या सगळ्याच, म्हणजे अगदी कलाकार म्हटल्यावर कलेचाच तुमच्यावर परिणाम होतो असं नाही. तुम्ही जे खाताय त्याचा सुद्धा तुमच्यावर परिणाम होतो. तो चांगला पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला काहीतरी एकदम अरे याच्यावर काहीतरी सुचू शकतंय मला. आंबा डाळ आणि पन्ह ह्या विषयावर सुद्धा चित्रपट सुचू शकतो. तेव्हा कला कशात दडलेली असेल तुम्हाला कळणार नाही. ती त्या वेळेला ती रूपं घेऊन तुमच्यासमोर येते. तेव्हा जीवन एकूणच मी असं म्हणेन, केवळ कला 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 असा कलकलाट करणं ही चुकीचं आहे. जीवनच तुम्ही ज्या प्रकारे जगत असता, ज्या प्रकारे सामोरे जात असता, तुमच्या आसपास जे काही घडत आहे त्याच्याकडे जागरूकपणे बघत असता, त्या सगळ्याचाच परिणाम होत असतो. तुम्ही दोघं व्यावसायिक स्तरावरती तर एकत्र काम करतच आलायत, पण जेव्हा मी इंस्टाग्राम बघते तेव्हा मधुगंधाताई एकतर थँक्यू की तू आहेस, त्यामुळे आम्हाला कळतं तरी की काय काय तुम्ही एकत्र करताय. पण तुम्ही योगा करताना दिसता, तुम्ही फिरताना दिसता. बरं, योगा नाही, योग करताना दिसता, सॉरी, योग करताना दिसता, फिरताना दिसता. तुम्ही व्यावसायिकरित्या तर एकत्र काम करतच आहात, पण अनेक अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही त्या व्यतिरिक्त सुद्धा एकत्र करता. तर अर्थात नवरा बायको असल्यामुळे सुद्धा, पण ह्या वेगवेगळ्या गोष्टी कामाच्या व्यतिरिक्त आपल्या जोडीदारासोबत करणं, ह्याचा तुमच्या या प्रोसेसमध्ये तुम्हाला फायदा जाणवलाय? जसं मी आता रेडिओ मिरचीला घेऊन आले तसं मी त्याला घेऊन येते. त्याचं थोडंसं तो थोडा ना असा रिझर्व्ड माणूस आहे. म्हणजे त्याला असं खूप असं मितभाषी आहे. खूप म्हणजे अनलेस ही इज आस्क्ड तो बोलत नाही. म्हणजे एका परदेशामध्ये गेलो होतो आम्ही एकांच्या घरी, आणि तिथे महाभारतावरती जोरदार चर्चा आणि भांडण सुरू होते, आणि हा शांतपणे बसून ऐकत होता. आणि एक माणूस खूप अग्रेसिव्हली महाभारताबद्दल बोलत होता आणि चुकीचं बोलत होता. आणि ते माणसं बिचारी आपली म्हणजे त्याच्या अग्रेशन पुढे त्यांनी नमतं घेतलं होतं, त्यांना सुचे न काही तो ज्या पद्धतीने बोलत होता. आणि मग परेशला मी म्हटलं की तू बोल ना, परेशचा तर अभ्यास आहे. मग तो अग्रेसिव्हली बोलणारा माणूस आला आणि परेशशी त्याच अग्रेशननी बोलू लागला. आणि 5 मिनिटांनंतर तो शांत झाला होता, कारण परेशने इतकं लॉजिकली, आणि त्याचं ज्ञान खूप आहे महाभारताविषयी, तर इतके शांतपणे त्याला काही गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी ते सगळं मान्य केलं नंतर. तर तो त्याला विचारावं लागतं तेव्हाच तो बोलतो. तो असं स्वतःहून, म्हणजे मनुष्य म्हणून खूप शाय असल्यामुळे तो असा घडाघडा समोर जाईल, घडघड बोलेल, घडघड त्याची मतं व्यक्त करेल, असं करत नाही तो. त्यामुळे तो काही लोकांना तो खडूसे वाटतो, खरं तर तो खूप फ्रेंडली आणि अप्रोचेबल माणूस आहे. तर त्यामुळे योगचा क्लास असेल किंवा जिम असेल किंवा बँकेचे व्यवहार असतील, त्याच्यामध्ये मी त्याला खेचलेलं आहे, कारण मी खूप रिअलिस्टिक मनुष्य आहे. आणि रिअलिस्टिकली तुम्हाला जगावं लागतं आणि ह्या गोष्टी कराव्या लागतात हे मला माहिती आहे. त्यामुळे आम्ही योग एकत्र करतो, आणि फिरण्याची आम्हाला दोघांनाही आवड आहे, प्राण्यांची आम्हाला म्हणजे जसं तुला म्हटलं बेसिक जीवनशैली खूप सारखी आहे, त्याच्यामुळे मला त्याला खेचता येतं. म्हणजे मी अशा कुठल्या गोष्टीत त्याला खेचू शकले नसते ज्याच्यात त्याला तितका रस नाहीये किंवा त्याचा तात्विक विरोध आहे, त्याच्यात मला त्याला खेचता आलं नसतं. पण मुळात आमचा दोघांचा तात्विक विरोध समान गोष्टींना आहे, आणि आम्हाला दोघांना समान गोष्टी आवडतात, त्यामुळे थोडं सोपं होतं आमचं. मधुगंधाताई, तू अर्थातच मालिकांच्या बाबतीत लिखाण तर केलंच आहेस, पण अभिनयही सुद्धा केला आहेस. जुळून येती रेशीमगाठी आमच्या सगळ्यांची आवडती लाडकी मालिका आहे, ज्याचे एपिसोड आजही अनेक असे लोक आहेत जे युट्यूबवर जाऊन बघत राहतात. डेली सोप हा खूप एक वेगळाच मुद्दा आहे, म्हणजे जिकडे रेग्युलरली तुम्हाला तुमची रोजची कमिटमेंट असते, तुम्हाला रोज तितके तास द्यावे लागतात, आणि नाही म्हटलं तरी त्या मालिकेमध्ये जो काही थोडासा ड्रामा चाललाय, बऱ्याच वेळेला बराचसा ड्रामा चाललाय, तो कुठेतरी तुम्हाला सुद्धा स्पर्श करतच असतो. तुम्ही किती स्वतःला कट ऑफ करण्याचा प्रयत्न केलात तरी. जितकी माणसं सिरियल्समध्ये येऊ पाहतायत, अनेक असे लोक असतील जे हा व्हिडिओ बघत असतील, डेली सोप करताना तुम्हाला तुमच्या इमोशन्सचं मॅनेजमेंट, कुठेतरी ते व्यवस्थापन करणं किती गरजेचं असतं ॲज अन ॲक्टर? व्यवस्थापन असं
करायची गरज नसते तुमची. तुम्ही जेव्हा डेली सोपच्या त्या वातावरणामध्ये जाताना तिथे तुमच्याबरोबर अनेक तुमचे सिनियर्स असतात, तुमचे ज्युनियर असतात, तुम्हाला डिरेक्ट करणारा डिरेक्टर असतो, तुम्हाला लेखकांनी लिहून दिलेलं असतं सगळं. तुमची इच्छा आणि तुमचं टॅलेंट ह्याच्यावरच ते व्यवस्थापन ठरतं. तुम्हाला इच्छा आहे का हे सगळं करण्याची आणि तुमच्यामध्ये ते टॅलेंट आहे का, हे दोनच प्रश्न ॲक्च्युली विचारायला पाहिजेत. म्हणजे इच्छा तर असते बहुतांशी लोकांची ॲक्टर बनण्याची, पण माझ्यामध्ये ते टॅलेंट आहे का हा प्रश्न विचारायला पाहिजे स्वतःला. कारण ह्या प्रश्नाचं उत्तर समोरच्याला माहिती असलं तरी तो तुम्हाला सांगणार नाही, तुमचं मन जपण्यासाठी किंवा तुमचे संबंध जपण्यासाठी जे काय असेल ते. पण तुम्हाला स्वतःला विचारता आलं पाहिजे की मला माझ्यामध्ये ते टॅलेंट आहे का. आणि विशेषतः डेली सोपच्या बाबतीत मी हा प्रश्न जरूर विचारेन, कारण सातत्याने रोज ते करत राहणं, रोज तुम्ही जाता सेटवरती, रोज तुम्ही ते स्क्रिप्ट बघता, रोज तुम्ही अभिनय करता, असं 1 वर्ष करता, 2 वर्ष करता, तर ह्याच्यासाठी ना खूप टॅलेंट आणि टेम्परामेंट, अजून टेम्परामेंट पाहिजे. कारण सिनेमामध्ये कसं असतं, 1 महिना करता शूट, 2 महिने करता तुम्ही शूट, आणि त्याच्यात तुम्ही एक गोष्ट एकदाच करता, तुम्ही सातत्याने तेच नाही करत. पण नटी म्हणून किंवा नट म्हणून तुम्ही, अरे काल तर मी असं बोलले ना, आता परत मी आज हेच बोलतेय, परत उद्या मी तेच बोलणार आहे, परत 1 महिन्याने मी तेच बोलणार आहे. मग माझ्या कॅरेक्टरवर अन्याय होतोय, माझं कॅरेक्टर असं नव्हतं, माझं कॅरेक्टर तसं होतं, अरे मी हे काय बोलतोय माझं कॅरेक्टर, असे वारंवार प्रसंग येणार. कारण त्या माध्यमाचा ती स्ट्रेंथ आहे किंवा विकनेस आहे असं आपण म्हणूया, की त्या माध्यमाची स्ट्रेंथ आहे की 2-2.5 वर्ष तो प्रोजेक्ट चालतो, पण त्याचाच एक साईड इफेक्ट म्हणून तुम्हाला खूप वेळा रिपिटेटिव्ह गोष्टी करायला लागतात. त्याच्यानी मी बघितले नटांची चिडचिड होते, मग माझ्या पात्रावर अन्याय, मग माझं पात्र असं नाहीच आहे वगैरे. तर ते नट ठरवत नसतो, पात्र चॅनल आणि लेखक ठरवत असतात. त्यामुळे ते तुझं पात्र नाही आहे, ते लेखकाचं आणि चॅनलचं पात्र आहे. तुझं नट म्हणून काम हे आहे की जे आहे ते कन्व्हिक्शननी करून त्याचा आनंद घेणं. तर ते जर तुम्हाला जमत असेल तर निश्चित तुम्ही ह्या क्षेत्राचा विचार करावा. एक्झिक्युशन जास्त भाग आहे, म्हणजे एस्पेशली सिरियल्सचा विचार केला. मला हे विचारायचं आहे की तुम्हाला दोघांनाही एकमेकांच्या स्वभावातला असा एक कोणता गुण आहे जो एकतर प्रचंड आवडतो, एक माणूस म्हणूनच प्रचंड आवडतो, आणि कलाकार म्हणून तुम्हाला चॅलेंज करतो की ह्या गोष्टीमुळे मला काहीतरी एक वेगळं नवीन करण्याची प्रेरणा मिळते रोज? मला असं वाटतं त्याचा समंजसपणा मला खूप आवडतो आणि शांतपणा स्वभावातला. तेच आमच्यातलं बहुतेक कारण असेल की आमचं लग्न झालं, अपोजिट्स अट्रॅक्ट असं म्हणतो तसं. कारण मी शांत नाही आहे, मी बऱ्यापैकी शॉर्ट टेम्पर्ड आहे, आणि मला असं, पण लग्न झाल्यानंतर माझ्यात ते खूप बदल झालेत. लग्न झालं असेल, वय असेल, आय डोंट नो, पण थोडीशी मॅच्युरिटी जास्त आलेली आहे आत्ता मला असं वाटतं. पण मला नेहमी त्याच्या इतकं समंजस आणि त्याच्या इतकं स्थितप्रज्ञ व्हावंसं वाटतं की अनइफेक्टेड असतो तो. म्हणजे खूप अशा मोठ्या गोष्टी झाल्या तरी शांतपणे त्याला बघता येते त्या गोष्टींकडे, हायपर न होता. तर मला असं वाटतं तो स्त्री पुरुषातला भेद आहेच आहे, पण एक मनुष्य म्हणून त्याचं ते वैशिष्ट्य आहे की त्याला खूप स्थितप्रज्ञपणे गोष्टींकडे पाहता येतं आणि समंजसपणे डील करता येतं त्या गोष्टींची. तर मला असं वाटतं की मला ते जर अंगीकारता आलं तर मला फार भारी वाटेल. परेश सर? धडाडी आणि शिस्त तिच्यातली खूप मस्त गुण आहे ते दोघांनी एकमेकांचे जे सांगितलेले आहेत ते भारी वाटतंय मला खूप. ज्या प्रकारे सांगितलेत आणि ज्या प्रकारे त्यातून परत व्यक्तिमत्व येतात. हो. पुढचा प्रश्न मी सगळ्या कलाकारांना विचारते जे पॉडकास्टचा भाग असतात. आपण काम करताना अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या कोर असतात, ज्या फंडामेंटल असतात, आणि कोणतंही काम आलं तरी आपण त्याच्यासोबत तडजोड करत नाही. मग एखादी सवय असेल किंवा एक अप्रोच असेल, काही असू शकतं. तर तुमच्या बाबतीत, दोघांच्याही बाबतीत इंडिव्हिज्युअली त्या काही कोर व्हॅल्यूज काय आहेत ज्या तुमच्या कोणत्याही कामाचा इरिस्पेक्टिव्ह ऑफ द मीडियम भाग आहेत, तुमचा माणूस म्हणून भाग आहेत? वेळ पाळावी लोकांनी, शब्द पाळावा, किंवा तुम्ही वेळ किंवा शब्द पाळू शकत नसाल तर तुम्ही ते कम्युनिकेट करावं की मला उशीर होतोय, मी ट्रॅफिकमध्ये अडकलोय, किंवा मी म्हणालो होतो की अमुक तारखेला मी तुम्हाला पैसे देईन पण मी नाही देऊ शकत आहे, मी 8 दिवसांनी देईन. तर हे कम्युनिकेशन फार आवश्यक आहे असं मला वाटतं. नाहीतर ना आपण समोरच्याला गृहीत नाही धरलं पाहिजे की मी कितीही वाजता पोचलो तरी चालेल आणि मी त्याचे पैसे कधीही दिले तरी चालतील, हे गृहीत नाही धरलं पाहिजे असं मला वाटतंय. मी निर्माती म्हणून ना ते पाळण्याचा प्रयत्न करते, वेळेत पैसे लोकांना देणं आणि वेळेत पोचणं सगळीकडे.
ही शिस्त मी स्वतः पाळते आणि ती पाळावी लोकांनी असं मला वाटतं. आणि दरवेळी ती पाळणं शक्य, कधी कधी अशी परिस्थिती असते की तुम्ही नाही पाळू शकत वेळ, पण ते कम्युनिकेट केलं पाहिजे की माझ्या घरी कुणी आजारी आहे किंवा अमका प्रॉब्लेम झाला आणि मला उशीर होईल की मी येत नाहीये. म्हणजे समोरच्या माणसाला कल्पना येते की आता मी हे होणार नाहीये मीटिंग, तर आता माझं मी ठरवू शकतो. ते मला असं वाटतं की फार आवश्यक आहे. नाहीतर दुसरा माणूस त्याचा वेळ, दुसऱ्या माणसाने वेळ दिला असेल त्याच्या वेळेचा अपव्यय होत राहतो. असं नाही झालं पाहिजे. सर तुमच्या बाबतीत काय? कला निर्मितीच्या दृष्टीने बोलायचं झालं तर एवढंच म्हणेन की ज्या कुठल्या माध्यमात मी एखादी कला उत्पन्न करतोय तशीच का करतोय ह्याचं उत्तर मला माहिती पाहिजे. मी ह्या गोष्टीचा चित्रपट करतोय ना, आता नाचगं घुमाचा मी चित्रपट करतोय. चित्रपट का करतोय? रेडिओवरची श्रुती का नाही करत आहेस? भाषण का नाही देतेस? मोर्चा का नाही काढत आहेस? किंवा काय कविता का नाही करत आहेस? चित्रपट का करतोयस? ह्याचं उत्तर शोधणं मला जास्त माझ्या प्रक्रियेचा भाग वाटतो, तो माझ्या कला निर्मितीचा भाग वाटतो. उद्या जर मी एखादं काहीतरी पुस्तक लिहायचं ठरवलं तर मला आता त्याची कादंबरीच का लिहावीशी वाटते. कादंबरी या माध्यमाची काय वैशिष्ट्य आहेत, ती मला जमतायत का, हे पडताळून पाहण्याकडे माझा कल असतो. बाकी माणूस म्हणून काय, मग त्याला काही अंत नाही. माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतं किंवा तुमची मूल्य काय किंवा काय, त्याला काही अंत नाही. ते खूप आहे. मग काय पण मला अगदी नमूद करावं असं वाटतं की ज्या शिस्तीबद्दल मी बोलते ना, ती शिस्तप्रियता व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पण आहे. म्हणजे पंक्च्युअलिटी, तुला वेळ दिल्यानंतर त्या वेळेत तिथे पोहोचणं, त्या वेळेत डिलिव्हर करणं, हा अत्यंत प्रोडक्शन फ्रेंडली डिरेक्टर आहेत. ह्याचे काहीही टँट्रम्स नाही आहेत की मला ही गाडी पाहिजे, मला हा कधीही व्हॅनिटीमध्ये बसत नाही. ह्याच्यासाठी कधीही खुर्ची ठेवलेली नसते. ह्याला ज्यूस मागवत नाही, पीत नाही, खाण्यापिण्याचे काही टँट्रम्स नाही आहेत. तर तो स्वतः त्या शिस्तप्रियतेमधलाच माणूस आहे. म्हणजे मी ज्या शिस्तीबद्दल बोलते ती शिस्त त्याच्यामध्ये पण आहे. फक्त मी त्याला चांगली वागणूक म्हणतोय. माझ्याकडे हे मला करता येत नाहीये कुठली शिस्त आणि कुठली चांगली वागणूक. तर ही चांगली वागणूक आहे, ही अगदी मूलभूत चांगली वागणूक आहे. तेवढं तर वागायलाच पाहिजे ना. त्याला शिस्त वगैरे ह्याची जरब कशाला, म्हणजे कशा अर्थाने की त्याला शिस्तप्रियता म्हणून क्रेडिट नका देऊ असं मला म्हणायचं. हे व्हायलाच पाहिजे की ज्याला काही लोकांना मग ते मधुवंदासारखीला काहीतरी हातात दांडुका घेऊन करण्याची गरज पडतीये. हे होता कामा नये. ह्या बेसिक गोष्टी त्या आल्याच पाहिजेत तुम्हाला. मेक सेन्स. मधुगंधाताई, तुझ्याकडे यायचंय मला खास करून जुळून येते रेशीम गाठीसाठी. कारण जर मी नाही विचारलं तर लोक मला मारतील साधारण, कारण इतकी सगळ्यांची आवडती आणि लाडाची सिरियल आहे. एखादा अनुभव त्यावेळेचा, आणि आता कसं वाटतं तुला बघून की अजूनही इतका फॅन बेस? बरं, लोकांना असं वाटायचं, म्हणजे मला स्वतःला एका पॉइंटला वाटलं की ह्यांच्या घरात जाऊन राहावं किंवा ही सगळी पात्र माझ्याही आजूबाजूला असती तर काय मजा आली असती यार. ते घर, ती सगळी पात्र, त्या सिरियलचा एक मूलभूत साधेपणा जो होता, काहीतरी वेगळंच होतं. तुझ्या दृष्टीने हाऊ इज इट? मला मजा यायची ऍक्च्युली सेटवरती ना. आमच्यामध्ये इतकं छान बॉन्डिंग झालं होतं. म्हणजे मी, सुकन्याताई, ललित, शर्मिष्ठा आणि आमचे इतर कलाकार लोकेश गुप्ते वगैरे, आमचे हेमंत देवधर डिरेक्टर, असं ना ते एक फॅमिली सारखं झालं होतं. म्हणजे असं ना, असं काम होतंय तिकडे किंवा अरे बापरे आता काय, असं नव्हतंच. ती जी आम्ही ऑफस्क्रीन मजा करायचो आणि ऑफस्क्रीन आमचं जे बॉन्डिंग झालं होतं ना, जी एक मैत्री झाली होती. सुकन्याताई, आता हे सगळ्यांना माहिती आहे, ती डबे बिबे आणायची, तिची जेवणाची आवड वगैरे वगैरे. तर आमची ऑफस्क्रीन झालेली घट्ट मैत्रीनं मला असं वाटतं की ती स्क्रीनवरती पण रिफ्लेक्ट होत असेल जेव्हा परफॉर्म करत असू आम्ही. आणि तीच मजा होती. म्हणजे ते धमाल होती. म्हणजे आम्ही पण मिस करतो तो काळ. पण अजूनही आता आम्ही बघितल्यानंतर असं वाटतं अरे आपण किती लहान दिसतो सगळेच आम्ही. आणि म्हणजे अजूनही बघतात लोक. आम्ही एक परवा काहीतरी असाच पॉडकास्ट केला आम्ही सगळ्यांनी मिळून, आणि त्याला एवढा रिस्पॉन्स आला ना, तर म्हणजे अजूनही लोकांना प्रेम आहेच आहे त्या सिरियलवरती. मजा वाटते, मला छान वाटतं. आणि मला असं वाटतं फक्त सिरियलच नाही, त्या सिरियलचं जे टायटल सॉन्ग होतं, शीर्षक गीत होतं, मी रिसेंटली असंच इंस्टाग्रामवरती टाकलेलं की तुमचं आवडतं मराठी गाणं कोणतं. लोकांनी जुळून येते रेशीम गाठीचं टायटल ट्रॅक टाकलाय आणि असं झालं की वाव, म्हणजे मुख्याने बोलले नंतर डायरेक्ट जुळून येते रेशीम गाठी संपेपर्यंत तोंड पाठ टायटल ट्रॅक. हे खूप मला मजेशीर वाटतंय. ती मला वाटतं ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळीची आणि अर्थातच संगीत दिग्दर्शक आणि गायकाची किमया आहे. पण ते
आहे त्या टायटल ट्रॅकमध्ये गंमत आहे. म्हणजे परत आता मी नॉन म्युझिकल माणूस सांगते की हो, माझ्या मनात ते गुणगुणलेलं गाणं मी खूप काळ, त्यामुळे ते रेंगाळू शकतं मनामध्ये. अगदी. मला एकतर खूप मजा आली तुमच्या दोघांची गप्पा मारून. जाता जाता 2 प्रश्न आहेत. नुकताच जागतिक पुस्तक दिन झाला आणि फक्त तो झाला म्हणूनच नाही, पण मला स्वतःला जरा क्युरिओसिटी आहे की तुम्ही सध्या काय वाचताय आणि अशी काही पुस्तकं जी तुम्हाला लोकांना सुद्धा सजेस्ट करायला आवडतील, मराठीतली खास करून. मला S.L. भैरप्पा माझे आवडते लेखक आहेत आणि त्यांचं मंद्र असेल, पर्व असेल, ही पुस्तकं खूप सुंदर आहेत. आणि वंशवृक्ष, तर मला असं वाटतं की ही पुस्तकं मी अगदी जरूर रेकमेंड करेन. सर. ऋग्वेद. वाव, मस्त पुस्तक आहे, खूप आवडेल तुम्हाला. ओके. मगाशी आपण बोलताना सर तुम्ही म्हणालात की जसं आजकाल प्रत्येकच गोष्ट खूप कमाल असते किंवा फॅन्टॅस्टिक असते, अमेझिंग असते. मी हा प्रश्न लिहून ठेवलेला की मला कधी कधी जेन्युइनली हा प्रश्न पडतो की एखादी गोष्ट बघितल्यानंतर मला एक्झॅक्टली त्याच्याबद्दल काय वाटतं हे बऱ्याच थोडासा काळ गेल्यानंतर मला जाणवतं की ठीकच वाटलेली किंवा इतकी नव्हती आवडली, पण बिकॉज त्या क्षणी इमिजिएटली व्यक्त आपल्याला व्हावं लागतं, तर आपल्याला वाटतं की हा छान, मस्त, कमाल वगैरे वगैरे. तर कोणत्याही गोष्टीला छान म्हणताना तुमच्या दोघांचे काय निकष असतात? आणि कारण अशा इंडस्ट्रीमध्ये आपण सगळे आहोत की जिकडे तुम्हाला सुद्धा स्क्रीनिंग्स ना किंवा लोक तुमच्याकडे येऊन एखादी कथा वाचत असतील, तुमचं मत विचारत असतील, हे सगळं करताना तुम्ही दोघं कसं काय ते मेंटेन करता? परेश खूप ऑनेस्ट आहे आणि परेश खोटं नाही बोलत कधीही, म्हणून मी कुठे जात नाही. विषय संपला. स्क्रीनिंगला गेल्यानंतर ते दडपण येतं, कारण लोकांची मेहनत असते त्याच्या मागे. म्हणजे मला आवडलं का नाही ह्याच्यावरती ते चांगलं आहे का वाईट आहे हे ठरत नाही. म्हणजे ते चांगलं असूनही मला आवडलेलं नसू शकतं आणि ते वाईट असूनही मला आवडलेलं असू शकतं. म्हणजे मला चांगलं वाटलं का वाईट वाटलं हे, ती कलाकृती चांगली आहे का वाईट आहे हा निकष नाही आहे माझ्यासाठी. पण तरीही आपण जेव्हा जातो आणि आपल्याला एखादा चित्रपट आवडत नाही किंवा कमी आवडतो, तेव्हा तुम्ही त्या मंडळींना डिस्करेज नाही करू शकत. कारण उद्या तुमचा रिलीज असतो आणि तुम्ही स्क्रीनिंगला गेलेलं असतं. तर मी एक बेसिक, खोटी प्रतिक्रिया देत नाही, पण बेसिक मी ओके आहे, छान वाटला वगैरे असं सांगते. पण मी काय फालतू सिनेमा असं कुणीच म्हणत नाही आणि म्हणू नये असं मला वाटतं. पण आपण असे स्वतः जाऊन सिनेमे बघतो ना, तिथे तुम्हाला असं ते एक भारावलं पण होतं. जसं मला मॅडमॅक्सला झालं होतं की म्हणजे मला असं झालं की बाप रे, हा काय सिनेमा आहे असं झालं होतं. मला असं होतं आणि मला ते खूप आवडतं फिलिंग. म्हणजे मला असं इम्प्रेस व्हायचं असतं, मला असं भारावून जायचं असतं. मला काहीतरी तो स्टीव्हन स्पीलबर्गचा कुठला सिनेमा रे घोड्यांवरती आला होता, कुठला, मला त्याचं नाव, वॉर हॉर्स, तो आला होता. तिथे मी खूप रडले होते. तर ते तुम्हाला कुठल्या ना कुठल्या लेवलला जेव्हा सिनेमा ढवळून काढतो ना, कुठली तरी तुमच्या मनाच्या एका पातळीला तो स्पर्श करतो ना, की तुम्ही इधर एक्साइट होता, तुम्ही भारावून जाता, तुम्ही इमोशनल होता, तुम्ही प्रेरित होता. ही कुठली तरी भावना त्या चित्रपटाने माझ्या मनामध्ये जागृत केली पाहिजे असं मला वाटतं. आणि जेव्हा असा सिनेमा बघतो तेव्हा मला कमाल आहे असं म्हणायला आवडतं. आणि अशी मला अपेक्षा आहे की हे मेकर्स असे चांगले चांगले सिनेमे बघतील. मी सगळे मराठी चित्रपट तिकीट काढून चित्रपटगृहामध्ये जाऊन बघते आणि मला बरेचसे मराठी चित्रपट आवडतात. हॉलिवूडचे सिनेमे आवडतात, बॉलिवूडचे सिनेमे आवडतात. सिनेमा बघायला मला आवडतो बेसिकली. परेश सर, हा वेगळा स्वतंत्र कार्यक्रमाचा विषय असं मला वाटतं. पण तरी काय वाटतं तुम्हाला? मोठी समस्या ही आहे की खरोखरच ती कलाकृती तुम्हाला कमाल वाटते, तुम्हाला व्यवसाय म्हणून म्हणावं लागतं किंवा उपचार पाळावेत म्हणून म्हणावं लागतं, ही एक गोष्ट झाली. पण खरोखरच तुम्हाला ती तशी वाटते का, तर ही समस्या मोठी आहे असं मला वाटतं. वर्थ थॉट आहे. आणि सोशल मीडियामुळे ना पटापट रिॲक्ट करण्याची घाई झालेली लोकांना असं मला वाटतं, की सारासार विचार न करता किंवा वस्तुनिष्ठपणे त्या गोष्टीचा अभ्यास न करता पटकन रिॲक्ट होणं, चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट होणं असं. म्हणजे 25-30 वर्षांपूर्वीपर्यंत मला आठवतं आहे की खूप टीका टिप्पणी पण व्हायची कलाकृतींवर, त्याची चर्चा व्हायची, त्याचे वादविवाद पण व्हायचे. पण आजकाल असं काहीतरी ते असं ठरून गेल्यासारखं झालंय की नाही चांगलं म्हटलंच पाहिजे, नाहीतर ती व्यक्ती मला चांगले म्हणणार नाही. माझा सिनेमा पण महिन्याभराने येतोय, तेव्हा चला चांगलं म्हणून ठेवा सगळ्यांना. पण त्याच्यावर काही अवलंबून नाही आहे हेच मला सांगायचं ह्या निमित्ताने.
की तुम्हाला अत्यंत नावडलेली कलाकृती सुद्धा ती सुपर डुपर हिट ठरू शकते आणि अत्यंत आवडलेली कलाकृती डनकन एका शोमध्ये आपटू शकते. त्याला काही इतकं हे सापेक्ष आहे. थोडक्यात काय हे खूप व्यक्तिसापेक्ष आहे. तर मग ती व्यक्तिसापेक्षता राखूया ना प्रामाणिकपणे आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने बोलूया एकमेकांशी. आता ही गोष्ट वेगळी की आता हे सगळं करायला व्यासपीठ नाही. तुमचे मैत्रीपूर्ण संबंध किती आहेत त्याच्यावरच ते ठरतं. मग माझे जे अगदी जवळचे मित्रमैत्रिणी आहेत किंवा जे मला मानतात किंवा मी काय काय वाटलं मला हे जाणून घ्यायची इच्छा असते, मग ते येतात, आम्ही व्यवस्थित गप्पा मारतो. त्यात मी स्पष्टपणे सांगतो की अत्यंत वाईट चित्रपट होता, याची कारणे पुढीलप्रमाणे वगैरे 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 माझ्या विशिष्ट प्रकारे आणि हसत खेळत चर्चा करत हे होतं. मग ही सुद्धा तिचं पहिलं नाटक घेऊन जेव्हा माझ्याकडे आली होती, पहिली भेट बरं का आमची आयुष्यातली, तेव्हा ते नाटक मला आवडलेलं नव्हतं आणि त्याचंच मी विश्लेषण तिला सांगितलं आणि आज बघा बरं आमचं लग्न झालेलं आहे. त्या अवस्थेत आम्ही एकमेकांबरोबर इथे आलेलो. परेश त्याचा काही संबंध नाही. नाही परेश जे म्हणाला ना की ते व्यक्ती सापेक्ष आहे. म्हणजे त्यांनी मी पहिलं नाटक वाचलं आणि तो म्हणाला त्याला ते आवडलं नाही, पण त्याच्याने मी लेखक म्हणून मला असं नाही वाटलं की हे वाईट आहे. हे परेशचं मत आहे, मी त्याच्या मताला रिस्पेक्ट केलं. पण आय वेंट अहेड आणि मी ते नाटक केलं, ज्याला मला राज्यनाट्याचं सर्वोत्कृष्ट लेखकाचं पारितोषिक पण मिळालं. त्याचे प्रयोग नाही झाले दुर्दैवाने, इथे त्याचं ओपिनियन बरोबर ठरलं. पण ते नाटक खूप आवडलं लोकांना आणि ते बऱ्यापैकी लोकांच्या लक्षात पण होतं. पण ते ठीक आहे. म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की आम्ही नवरा बायको नंतर झालो, पण परेशचं त्या नाटकाविषयीचं मत त्यांनी ते व्यक्त करणं ऑनेस्टली आणि मी ते स्वीकारणं की ते त्याला नाही आवडलेलं आहे. पण म्हणून मी माझा कॉन्फिडन्स जो होता त्या नाटकाबरोबरचा तो नाही सोडला. मी कन्व्हिन्स्ड होते की हे नाटक चांगलं आहे. नाही, माझा मुद्दा वेगळा होता. मी हे उदाहरण याच्यासाठी दिलं की तुम्हाला त्या व्यक्तीची कलाकृती आवडली नाही आणि ती कलाकृती आवडली नाही याचा अर्थ ती व्यक्ती तुम्ही नाकारलीत असा होत नाही. राईट. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आपण ना पटकन व्यक्तिनिष्ठ टीका करायला लागतो. हा तो ना मला माहिती आहे तो काय करणार. त्या कलाकृतीविषयी बोला आणि विषय संपवा. त्याचा पुढचा चित्रपट, पुढचं नाटक, पुढचं पुस्तक, पुढचं चित्र कदाचित तुम्हाला चकित करेल. खरं ते म्हणा त्याच्याविषयी. ती वस्तुनिष्ठता राखता आली पाहिजे कुठल्याही विश्लेषणामध्ये किंवा नात्यामध्ये सुद्धा. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच वेळेला म्हणजे मी तर अगदीच नवीन आहे हे तर मी बोललंही नाही पाहिजे, पण अनेक वेळेला असं आपल्या आजूबाजूला म्हणजे स्क्रीनिंग्स असतील किंवा इंटरव्ह्यूज घेण्यासाठी जेव्हा सगळेजण वाट बघत असतात तेव्हा या कॉमेंट्स मी ऐकलेल्या आहेत लोकांबद्दल की अरे ही व्यक्ती ना ह्यांचं तर माहिती आहे, अरे ती व्यक्ती ना अरे तो आहे तो वगैरे. पण त्याचा म्हणजे ना तो चित्रपट किंवा ना ती कोणतीही कलाकृती तोपर्यंत कोणी बघितलेली असते ना त्याच्यानंतरचा हा विचार असतो, काही नाही. जस्ट एक अझम्पशन की ही व्यक्ती म्हणजे XYZ आणि ती व्यक्ती म्हणजे ABC, ह्याच्या बेसिसवरती सुद्धा अनेक लोक आपली मतं अशी फेकतात. आणि मग जी लोक माझ्यासारखी अनेक वेळेला नवीन आलेली असतात, वी आर इन सच अ वल्नरेबल स्टेट ना ॲट दॅट पॉईंट की आपल्याला असं वाटतं की अरे आपल्यापेक्षा खूप सिनियर माणसं असं बोलतायत तर मग असं आहे का, हा विचार सुद्धा उगाचच आपल्या मनात येतो. बरोबर. मला त्या व्यक्तीचा शून्य अनुभव आहे पण तरी सुद्धा मला असं वाटलं, हे मी स्वतः अनुभवलंय. त्यामुळे मला असं वाटतं खूपच मला तर घेण्यासारखं आहेच मुद्दाम, पण सगळ्यांना आपण आपल्या मतावर ठाम राहायचं. समोरची व्यक्ती कितीही मोठी असली तरी तुला काय वाटलं ते महत्वाचं आहे. राईट. व्यक्ती म्हणून तुझा विकास करण्याची ती पहिली पायरी आहे. म्हणजे चित्रपटामध्ये अनेक लोकांना अपॉइंट करताना ना अनेक लोक असे ओपिनियन देतात की अरे नको तो ना असं करतो, अरे नको तो ना त्याचा हा प्रॉब्लेम आहे, त्याचा जाम डोक्याला शॉर्ट आहे तो. पण मला स्वतःला व्यक्ती म्हणून असं वाटतं की मी जोवर अनुभव घेत नाही त्या व्यक्तीचा तशा प्रकारचा, तोवर मी त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही. कारण तुला एक जो आलेला अनुभव आहे त्या अनुभवामध्ये तू कुठल्या परिस्थितीत होतीस, तो कुठल्या परिस्थितीत होता, नेमकं काय घडलं, ह्याचं वस्तुनिष्ठ आकलन मला होण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळे मला उद्या जर कोण म्हणलं ज्ञानेश्वरी ना तिथे ते असंच आहे तर मी नाही विश्वास ठेवत. मी जेव्हा माझ्या प्रोजेक्टमध्ये तू येशील आणि मला स्वतःला तो अनुभव येईल तेव्हा मी माझं मत बनवेन की नाही हा ज्ञानेश्वरीचं असं आहे. पण मी ऐकीव माहितीवरती विश्वास ठेवून की नाही हा म्हणजे असं त्याला नको यार तो नको, तो हा सांगत होता की त्याला नको, असं मी नाही करत कधी. आणि अनेक वेळा मला असा अनुभव आलेला आहे की ह्याला घेऊ नको त्याला घेऊ नको, ह्याचा हा प्रॉब्लेम त्याचा तो प्रॉब्लेम आहे. पण मला खूप चांगले अनुभव आलेले आहेत लोकांचे
तर लोक जे काही मतं बनवतात ती त्यांच्या अनुभवावर बनवलेली असतील, पण तो अनुभव माझा अनुभव नाही आहे. मला स्वतःचा अनुभव घेतला पाहिजे आणि मगच मला माझं मत बनवलं पाहिजे असं मला वाटतंय. ऍब्सोल्युटली. मला आपल्या गप्पांचा शेवट एका गोड नोटवरती करायचा आहे, कारण काही नाही काही सूत्रांकडून आम्हाला कळलेलं आहे की पुरणपोळी खावी तर मधुगंधा ताईच्या हातचीच. तर मला जरा या पुरणपोळीचं तंत्र काय आहे आणि किती फॅन्स आहेत तुझ्या पुरणपोळीचे जरा जाणून घ्यायचंय. असतील फॅन तर मला माहिती नाही, म्हणजे आपल्या जवळच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांनीच खाल्लेली, पण लहानपणापासून आपण घरात बघतो ना ग पुरणपोळी बनताना. तर माझी आई बनवताना मी बघायचे पुरणपोळी आणि मला एका पॉईंटला तो इंटरेस्ट निर्माण झाला आणि मी ती बनवते पुरणपोळी. ती फुगते बिकते खूप पण हां, आणि असं छान वरती तूप बीप टाकून मला बनवायला आणि खायला घालायला पण आवडतं लोकांना. ही एकच डिश आहे जी मला बनवायला आणि खायला घालायला आवडते. पण हो, म्हणजे पुरणपोळी मला येते थोडीशी असं वाटतं मला. आणि ज्या व्यक्तींनी खाल्ली आहे त्यांचं पण मत आपण जाणून घेऊया. नको आताच आपण ऑब्जेक्टिव्ह आणि वस्तुनिष्ठ आणि वगैरे वगैरे. बरं, तुला गंमत माहिती का, आमच्यामधला एक जोक आहे. मला आम्ही डेट करत होतो तेव्हा मी परेशला मला कुकिंग मी आपण मराठी घरांमध्ये मुलींना शिकवलंच जातं कुकिंग आणि मला येतं. तर मी ना परेशला इम्प्रेस करण्यासाठी वेगवेगळ्या डिशेस बनवायचे आणि परेशचा स्वभाव आहे की असं स्वतःहून घडघडून बोलून घडघडून सांगेल असं नाही आहे. तर मी त्याला विचारायचं की कसं झालंय, तर तो म्हणायचा ऑन द वे आहे. ते इतकं ऑन द वे ते पोचलंच नाही त्याच्या डेस्टिनेशनपर्यंत. आणि मग मी नंतर असं म्हणायला लागले, मग मी करणं सोडून दिलं की त्याला काही आवडत नाही आणि जाऊ दे, कशाला एवढी मेहनत घ्या वगैरे. आणि मग त्याच्यानंतर मी त्याला म्हणायचे की तू ना माझ्यातला कुक मारला. बापरे. त्याचं काहीतरी म्हणणं आहे परेश, ते तुझ्याच तोंडून ऐक. तुझ्यातल्या कुकनी मला मारण्याआधी मी तुझ्यातला कुक मारला असं आहे. तर ते त्यामुळे आपण परेशचं ओपिनियन नको घेऊया. तुला ज्या कुठल्या व्यक्तीने सांगितलेलं मी चांगली पुरणपोळी करते ह्याच्यावर तू विश्वास ठेव. तू तुझा अनुभव घे कधीतरी माझ्या हातची पुरणपोळी खाऊन. नाही, पण मी एक वाक्य तर नक्कीच म्हणू शकतो की हिची पुरणपोळी गोड असते. वाव, द्व्यर्थी शब्द झाला की नाही गोड. मी अजून विचार करते की ऑन द वे वाली कॉम्प्लिमेंट होती की डेस्टिनेशन रीच्ड वाली कॉम्प्लिमेंट होती. जाऊन खावी लागेल एक दिवस, आता मला मोह व्हायला लागलेला आहे. पुरणपोळी गोड असते. खूप गोड कॉम्प्लिमेंट आहे सर. मग तुला एक कळलं, म्हणजे काही फारसं बोलायचं नसलं का, गो किती गोड आहे ग हे. सिनेमा आवडला, गोड होता. पण तुमच्या दोघांच्या गप्पाबरोबर खूप मजा आली आणि नाच गं घुमासाठी खूप 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 जास्त शुभेच्छा. कारण मला एकतर म्हणजे वाळवीच्या वेळेला पण मी सरांना म्हटलं होतं की काही न बोलणं ही सुद्धा एक स्ट्रॅटेजी असू शकते. हे पहिल्यांदा एका चित्रपटाच्या माध्यमातून कळलं आणि ती स्ट्रॅटेजी करेक्ट बसली. म्हणजे जिथे बाण लागायला हवा होता तिथे लागला आणि त्यांनी आमची उत्कंठा शिगेला पोहोचली आणि आम्ही सगळे थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघितली. आणि फिल्म बघितल्यानंतर सुद्धा कोणी कोणाला सांगितलं नाही की हे आहे बाबा, कारण प्रत्येकाला असं वाटत होतं की इसके साथ भी ऐसा ही होना चाहिए. त्यामुळे तसं मला असं वाटतं नाच गं घुमाची सुद्धा एक आपली वेगळी स्ट्रॅटेजी आहे आणि ती टचवूड काम करते आणि चित्रपट खूप कमाल चालणार आहे. तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा आणि नवीन नवीन चित्रपट सगळ्याच बाबतीत, म्हणजे चित्रपटच नाही, नाटक, गाणी, सगळंच तुमच्या दोघांकडनं आमच्यापर्यंत पोहोचत राहो आणि तुम्हा दोघांनाही भेटण्याची मला सतत संधी मिळो, कारण खूप मला प्रेरणा मिळते तुम्हा दोघांकडे बघून. खूप छान वाटतं. त्यामुळे थँक्यू सो मच, आज वेळात वेळ काढून तुम्ही दोघं इथे आलात. खूप मला मस्त वाटलं. थँक्यू ज्ञानेश्वरी. आणि परत एकदा सांगते की नाच गं घुमा हा तुझा माझा आपल्या फॅमिलीचा सिनेमा आहे, तर अवश्य थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघा. थँक्यू. थँक्यू.